नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत कमळगट्ट्या माळेची पौराणिक कथा व तसंच कमळगट्ट्याच्या मनीचे उपाय पण. चला तर आपण जाणून घेऊया. कमळगट्टा म्हणजे कमळाच्या फुलाचे वाळलेली बी. हिंदू धर्मात कमळ हे पवित्रता, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा प्रतीक मानले जाते. त्यामुळे कमळगट्ट्याची माळ हे विशेषतः माता लक्ष्मी व मंत्रासाठी जप करून वापरली जाते. तसंच हिची कथा काय आहे आपण ते सुद्धा पाहणार होतो व उपाय सुद्धा. पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी माता लक्ष्मी प्रकट झाल्या. त्यांच्या हातात कमळ धारण करून कमळाच्या आसनावर विराजमान झाल्या होत्या माता लक्ष्मी. त्यामुळे हे कमळ हे लक्ष्मीचे अत्यंत प्रिय फूल मानले जाते. असे मानले जाते की कमळाच्या बियामध्ये कमळगट्ट्यात लक्ष्मीचे शुभ तत्व वास करते. लक्ष्मी हे शुभ तत्व वास करते कमळगट्ट्याच्या बियात, असं सुद्धा मानले जाते. म्हणूनच या बियापासून तयार झालेली माळ लक्ष्मी पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. अत्यंत शुभ मानली जाते. असेही सांगितले जाते की एक गरीब पण श्रद्धाळू ब्राह्मण दररोज कमळगट्ट्याच्या माळेने ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत होता. त्याच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन माता लक्ष्मीने त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि अन्नधान्याची भरभराट केली. तेव्हापासून लक्ष्मी मंत्रासाठी कमळगट्ट्याची माळ ही विशेष महत्व मानली जाते. धर्म ग्रंथामध्ये एकच स्वरूपात आढळली जाते. कमळगट्ट्याची माळ बघा खूप महत्व आहे. तुम्ही जरी जप करत असाल तर कमळगट्ट्याची माळ ही तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानातून भेटून जाईल. तिचे खूप महत्व आहे कमळगट्ट्याच्या माळ. आपल्या घरात जसे की लक्ष्मीचा वास होतो, घरात सुख, समृद्धी, शांती येते, तसंच माता लक्ष्मीची कृपा सुद्धा प्राप्ती होते आणि धन, समृद्धी, सकारात्मकतेचा प्रतीक सुद्धा मानला जातो. लक्ष्मी मंत्र श्री सूत आणि कनकधारा स्तोत्राचा जपासाठी शुभ मानली जाते. म्हणजे तुम्ही जर घरात जप करत असाल किंवा श्री सूत म्हणत असाल, कनकधारा स्तोत्र म्हणत असाल, जप करत असाल तर ही माळ घेऊन तुम्ही करा, खूप शुभ मानली जाते. शुक्रवारी किंवा पौर्णिमा, दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमेला या माळेचे खूप महत्व मानले जाते. खूप महत्व मानले जाते. म्हणजे कमळगट्ट्याच्या माळेचं खूप महत्व मानले जाते. तसंच कमळगट्ट्याचा आता आपल्याला काय कमळगट्ट्याच्या मनीचा उपाय सुद्धा करता येतो आपल्याला बघा. लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही घरात काय करायचं, कमळगट्ट्याची एखादी तरी माळ ठेवा. तुम्हाला काही जप करायचं असलं तर त्या माळेने तुम्ही जप करत जा. चला कमळगट्ट्याचे मनीचा उपाय पण पाहूया. दारिद्र्यता दूर होण्यासाठी नक्की मदत होते ही माळ. तुमचे खूप जन्माचे प्रश्न असतील की आमच्या घरी पैशाची आवक होत नाही किंवा पैसा हा टिकत नाही, तर हा उपाय ज्या घरातल्या बायका खुश असतात ते पैसा वाढतो असं सुद्धा मानले जाते. कारण आपण जे स्त्री घर चालवते, घर सांभाळते, हे करते, ती सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. त्यांच्या घराची ती लक्ष्मी अशी सुद्धा मानले जाते. म्हणून आपल्याला काय करायचंय, स्त्रीचा सुद्धा आदर करायचा आहे. तिथे पैसा आपोआप टिकतो. पण जेथे दारिद्र्यतेचा वास असतो, म्हणजे अलक्ष्मीचा वास असतो, तेथे लक्ष्मी येत नाही असं सुद्धा मानले जाते. म्हणजे घरात साफसफाई नाही, घरात पूजा होत नाही किंवा घंटा वाजत नाही आपल्या घरात, म्हणजे असं साफसफाई होत नाही, घंटा वाजत नाही, असं तुमच्या घरात असलं तरी तिथं अलक्ष्मीचा वास असतो. मग घरामध्ये पैसा टिकत नाही, नोकरी लागत नाही, तर आपण कोणते उपाय करायचे, तर कमळगट्ट्याच्या बियाची माळ म्हणजे कमळगट्ट्याची माळ एक कमळाच्या बिया पासून बनते. ती मणी ही कमळगट्ट्याची मणी तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानातून मिळून जाईल. मी मगाशी म्हणल्यासारखं. तसंच तुम्हाला हे काय करायचंय, 11 मणी आणायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर सुट्टे माळ न घ्यायचं असलं तर 11 मणी आणायची आहे. जर तुमच्या घरात दारिद्र्यता आहे किंवा कर्ज आहे तर घरातल्या श्रीयंत्राने आपल्याला लक्ष्मी मातेसमोर बसून काय करायचं, आपल्या घरात लक्ष्मी मातेचं यंत्र असेल आणि आपल्याला काय करायचं, श्रीयंत्राच्या समोर बसून तुपाचा दिवा लावून घ्यायचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा व 108 वेळा हा मंत्र म्हणा, ओम महालक्ष्मी नमः.
काय म्हणायचं आपल्याला, तुपाचा दिवा लावायचं, आपल्याला ती माळ घेऊन लक्ष्मी यंत्रासमोर बसायचं किंवा लक्ष्मीची प्रतिमा फोटो जरी असले तरी चालतंय. आणि आपल्याला काय म्हणायचं, ओम महालक्ष्मी नमः असं आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. व नंतर लक्ष्मी मातेला आव्हान करायचे आहे की हे लक्ष्मी माता, तू आमच्या घरात स्थिर राहा. तसंच आमचे दर शुक्रवारी लक्ष्मी मातेचे तुम्हाला असं आपल्या काय करायचंय, आपल्या लक्ष्मी मातेला आव्हान करायचंय, हे लक्ष्मी माता माझ्या घरात कायम वास कर, सुख शांती समृद्धी घेऊन ये, म्हणून असं आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. व तसं दर शुक्रवारी लक्ष्मी मातेला हा खीर खूप प्रिय आहे बघा, खीर खूप प्रिय आहे माताला. तर आपण काय करायचं, खिरीचा प्रसाद करायचा आहे, म्हणून प्रसादासाठी हे खीर करा व त्यात कमळगट्ट्याची मणी घाला. बघा तुम्ही खीर थोडं जरी त्यांच्या पुरतही जरी केलं, खीर करायचं, त्यात काय करायचं, कमळगट्ट्याचं एक बीट टाकायचं, त्यावरती ठेवायचं व लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवा. जर हा उपाय तुम्हाला नाही जमला तर तसंच आपल्याला लक्ष्मी मातेला आव्हान सुद्धा करायचंय. व आपल्याला दर शुक्रवारी लक्ष्मी मातेला खूप खूप प्रिय असलेला आपल्याला प्रसाद नैवेद्य दाखवायचे, ते म्हणजे खीर. आपल्याला काय करायचं, दर शुक्रवारी खीर करून माता लक्ष्मीला हे प्रसाद दाखवायचा आहे.